इयत्ता 8वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता जीवन गाणे, ज्याचे कवी आहेत नितीन देशमुख, या कवितेवर आधारित चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम थोडक्यात नितीन देशमुख या कवींचा परिचय पाहूया. प्रसिद्ध कवी व लेखक. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाष्य आढळून येते. निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत. प्रस्तुत कविता किशोर सप्टेंबर 2009 या मासिकातून घेतली आहे. आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की निसर्ग हा आपला गुरु आहे. अर्थात निसर्ग प्रत्येक क्षणी आपल्याला काही ना काही शिकवत असतो. अर्थात नितीन देशमुख ये जो कवि है ये कह रहे हैं कि प्रकृति हमें हर कदम पर कुछ ना कुछ सिखाती है. इसीलिए हम प्रकृति को हम अपना पहला गुरु कहते हैं. प्रकृति हमेशा देने का काम करती है और जिसके वजह से हमें संस्कार मिलते हैं. हमेशा लोगों को कुछ ना कुछ देते रहो. जिस तरह से प्रकृति हमें देती है लेकिन उसके बदले वो कभी किसी चीज़ की अपेक्षा नहीं करती, उसी तरह से हमें अर्थात इंसान को प्रकृति से बहुत कुछ सीखने जैसा है. नितीन देशमुख हे जे कवी आहेत ते सांगतात की निसर्ग हा आपला पहिला गुरु आहे आणि तो प्रत्येक क्षणी आपल्याला काही ना काही शिकवत असतो. आपल्याला त्याच्याकडून खूप काही शिकता येतं आणि त्या कोणत्या गोष्टी, ते कोणती मूल्य, कोणते संस्कार आपल्याला शिकता येतात ते आपण कवितेत पाहूया. या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. अर्थात ह्या सृष्टीमुळे मी आज जगायला शिकलो आहे. या चंद्र आणि चांदण्यांच्या लुकलुकत्या प्रकाशात अंधारातही मला मार्ग सापडतो आणि त्यामुळे जगणे मी शिकून गेलो आहे. अर्थात प्रकृति का ये जो मंजूळ गीत है वो हमें जीना सिखाता है. उसी के साथ साथ अंधेरे में चलना कौन सिखाता है? तो चंद्र और तारे हमें चलना सिखाते हैं. कैसे? तो उनके तरफ से मिलने वाला जो प्रकाश है अंधेरे में ही हमें राह दिखाता है. तो ये चंद्र और तारे ये हमें जीना सिखा जाते हैं. तर या सृष्टीचे मंजूळ गाणे आपल्याला शिकवतात जगायला. त्याचप्रमाणे चंद्र आणि चांदणे सुद्धा आपल्याला जगायला शिकवत असतात. आणि म्हणूनच म्हटलं आहे की ही सृष्टी, हा निसर्ग, ही धरती आपल्याला बरंच काही देऊन जाते आणि ते देता देता आपल्याला जगणंही शिकवते. मग सृष्टीचे घटक कोण कोण आहेत? चंद्र चांदणे हे जे आहेत हे निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण काय करत असतो? अनेक गोष्टी शिकत असतो. या सृष्टीचे मंजूळ गाणे झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. मजला म्हणजे मला. हे कोण म्हणत आहेत? आपले कवी म्हणत आहेत. पुढे कवी म्हणतात, भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. आता भरकटलेल्या, हम सब जानते हैं कि आज युग में क्या चल रहा है. ये विज्ञान युग है, ये यंत्र युग है. इस यंत्र युग में इंसान के साथ न रहकर बस कंपटीशन करता जा रहा है और इसीलिए कहा गया है संस्काराची जाण कुणाला. किसी को किसी के लिए अपनापन नहीं बचा. इसी को कहते हैं संस्कार. जो एक दूसरे का रिस्पेक्ट करे, एक दूसरे के भावनाओं की कदर करे, एक दूसरे को आदर युक्त भाव से देखे, उसे कहते हैं संस्कार. जो संस्कार आजकल शायद कहीं खो चुके हैं. भरकटलेल्या मतलब खो गए हैं. म्हणजेच आजकालच्या जगामध्ये आपल्याला संस्कारच बघायला मिळत नाहीत. जे अगदी कुठेतरी हरवून गेले आहेत असं वाटतं. आणि अशा वेळेला तुळशीवरल्या त्या पणतीचे, तुलसी का जो पेड़ होता है, पौधा होता है, वहाँ पर जो दिया लगा जाता है वो दिया जलते वक्त
हमें वो दिया जो जलता है लेकिन दूसरों को प्रकाशमान करता है, प्रकाशमय करता है, एक उजाला देता है, वही दिया भी मुझे जीना सिखा देता है. सागराची अथांगता आणि ही वृक्षाची स्थितप्रज्ञता. दुसऱ्यांसाठी घाव सोसणे जगणे मला शिकवून गेले. सागराची अथांगता म्हणजे सागराकडे किती मोठ्या प्रमाणात पाणी आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचं जे स्वरूप आहे ते खूप मोठं आहे. आणि ही वृक्षाची स्थितप्रज्ञता म्हणजे जे वृक्ष कायम एका जागेवर उभं असतं, स्थित असतं ते एका जागेवर आणि ते लोकांना फक्त देत असतं. फळं असो, फुलं असो, त्याच्या फांद्या, त्याच्यापासून मिळणारी औषधं, प्रत्येक गोष्ट आपल्या परीने हे वृक्ष आपल्याला देत असतात आणि घाव सोसत असतात. आणि आपण त्याला अगदी तोडलं तरी सुद्धा त्यांच्या तोंडातून काहीही कुठल्याही प्रकारचा एक शब्द निघत नाही. अशा प्रकारचे हे वृक्षसुद्धा जगणे मला शिकवून गेले आहेत. अर्थात इस सागर की जो विशालता है, तो ये सागर की तरह हमारा मन भी विशाल होना चाहिए और लोगों की मदद हमेशा करनी चाहिए. ही वृक्षाची स्थितप्रज्ञता अर्थात जो वृक्ष है जो हमेशा एक जगह पर खड़े होते, चाहे कितना भी तूफान आए अपनी जड़ें नहीं छोड़ते. इतना भी तूफान आए या कोई कुल्हाड़ी से वार कर दे, कुल्हाड़ी से पेड़ को तोड़ दे, फिर भी वो सोचने मतलब सहन कर लेता है. तो हमारे अंदर भी वो सहनशीलता, वो पेशेंस होने बहुत ज़रूरी है. तो ये सागर है, ये वृक्ष है, वो भी हमें जीना सिखा देते हैं और हमें उनसे यही गुण, यही संस्कार, यही मूल्य लेने चाहिए. तो इस प्रकार कवि ने हमें बताया है कि इस निसर्ग से, इस प्रकृति से हमें क्या क्या सीखना है और मैंने क्या क्या सीखा है, ये कवि ने इस कविता के माध्यम से हमें बताया है. थैंक यू सो मच. धन्यवाद.